काल अरबाजने निकीला ज्याप्रमाणे प्रोटेक्ट केलं त्यावरूनच जान्हवी इकडे चिडलेली आहे आणि कॅप्टन्सी न मिळाल्यामुळे देखील जान्हवी सगळा राग अरबाज आणि निकीवरतीच काढते। चला तर बघूयात ना की काय डिस्कशन चाललं आहे। तर इकडे हे तिघेजण लसूण सोलत गॅलरीच्या एरियामध्ये बसलेले असतात आणि तिथं जान्हवी म्हणते की अरबाज मला असं सांगून गेलेला की तिच्यामुळे जो मला पायपुसणीचा डाग मिळालेला आहे तोच मी मिटवायला तिच्याकडे चाललेलो आहे आणि तो मी तिलाच मिटवायला लावणार, अशी मी तिची अवस्था करेन असं जान्हवी सांगते। आणि अरबाज तिला असं बोललेला होता असं ती इकडे या दोघांना सांगते। तर अभिजित आणि पॅडीदादा म्हणतात की अरे पण असं कुठंच दिसत नाहीये की तो डाग मिटवायला गेलाय, उलट त्याच्यातच आणखीन गुरफटून चालल्यासारखा दिसतोय। म्हणजे मला तिने सांगून जायला हवं होतं की मी तिच्याशिवाय नाही राहू शकत, माझं तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे मला निकीशिवाय नाही जमत। हे जर तो मला सरळ तोंडाने सांगून गेला असता तर एक वेळ मला काही वाटलं नसतं, पण तो खोटं बोलून तिच्याकडे गेला। एक तर माझा काही अधिकार नाहीये त्याच्यामुळे मी त्याला सरळ जा म्हणाले असते, पण त्याने ज्या पद्धतीने खोटं सांगितलं आणि तो तिच्याकडे गेला ते मला पटलेलं नाहीये। त्यामुळेच मी त्याला तिचा बैल आणि नोकर म्हणाले, जे काल जान्हवी अरबाजला एपिसोडमध्ये म्हणाली होती, म्हणूनच त्याच्यासाठी हा वर्डच योग्य आहे। त्यावर अभिजित सांगतो की ज्यावेळेस निकी आर्याला म्हणाली की तुझ्या बापाने सांगितलं तरी मी घासणार नाही, त्यावेळेस देखील अरबाजने या गोष्टीवरती निकीला विरोध करायला हवा होता की निकी असं बोलू नकोस, पण तो काहीच बोलला नाही, म्हणूनच मी त्याला हा वर्ड यूज केला ना, असं जान्हवी सांगते। तर अभिजित सांगतो की त्याने काही गोष्टी या निकीला बोलल्या पाहिजे। तर जान्हवी सांगते त्याने जर निकीच्या अगेन्स्ट राहून खेळायला सुरुवात केली तरच तो लोकांना दिसेल, हे मी त्याला खूपदा सांगितले। तर अशा प्रकारे जान्हवीला अरबाजची खरंच काळजी आहे का निकीपासून दूर करण्यासाठी अरबाजबद्दल काळजी असल्याचं ती नाटक करते, हेच जान्हवीच्या बोलण्यातून नक्की कळत नाही। तर तुम्हाला जान्हवीचं यामध्ये असलेलं षडयंत्र काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।